अभिनवतेचा, विश्वास ग्राहकांचा. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. घाम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या आपल्या कार्यक्रमात आजचे अतिथी आहेत हॉटेल आणि इंडस्ट्री आणि बँक्वेट क्षेत्रातील यशस्वी उद्योजक प्रतीश आंबेकर. अतुलनीय सेवा, बांधिलकी आणि उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केलंय. उच्च शिक्षण घेऊनही त्यांची ओढ मात्र व्यवसायाकडेच होती. स्वतःचं मालक व्हायचं आणि उद्योग क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करायचा हे त्यांनी ठरवलं. 2017 साली ठाण्यात आयलिफ रिट्स बँक्वेट सुरू करून बँक्वेट उद्योगात पाऊल टाकलं. भगवान श्रीकृष्णाच्या 56 भोग संकल्पनेवर आधारित असलेल्या या ठिकाणी ग्राहकांना शुद्ध शाकाहारी भोजनाची चव मिळते. त्यांच्या नवीन व्यवसायाची साखळी ह्याच जोरावर दिवसेंदिवस वाढतेच आहे. आंबेकर यांना सामाजिक बांधिलकीचंही भान आहे. सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक फायद्याचा विचार न करता ते सतत मदत करतात. आज अनेक महत्त्वाच्या कंपन्यांना ते कॉर्पोरेट सेवा पुरवत असतात. प्रतीश आंबेकर या तरुण उद्योजकाला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, हा कार्यक्रम आपल्याला खूप आवडतो याची वेळोवेळी आम्हाला पोचपावती मिळत असते. कारणही तसंच आहे. उद्योग क्षेत्रात मराठी माणूस स्वतःच्या कर्तृत्वानं किती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो याचं उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करताना अनेक अडचणींना सामोरं जात स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या उद्योजकांशी आम्ही सातत्याने गप्पा मारत असतो. आज सुद्धा असेच एक उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, ज्यांचं नाव आहे प्रतीश आंबेकर. प्रतीश सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. मंडळी, हॉटेल इंडस्ट्री आणि बँक्वेट क्षेत्र आजच्या घडीला दोन्हीही महत्त्वाचे आणि दोन्हीही भरपूर चालणारे, कारण दोन्हीची नितांत गरज आहे. या दोन्ही क्षेत्रातला त्यांचा प्रवास कसा आहे, कसे ते इथपर्यंत पोहोचले, कुठल्या कुठल्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं, जाणून घेऊया त्यांच्याकडून. मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. प्रतीश, सगळ्यात पहिल्यांदा हॉटेल इंडस्ट्री किंवा बँक्वेट क्षेत्रातलं तुझं कार्य हे तर जाणून घ्यायचंच आहे आम्हाला. पण त्याआधी तुझं बालपण आणि तुझ्या घरातलं वातावरण कसं होतं? कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. तर लहानपणापासूनच हा पुढे उद्योजक होणार किंवा मी उद्योजक होणार असं तू ठरवलं होतं का? नक्की कसं वातावरण होतं? माझा जन्म लोअर परेलमध्ये मिल एरियामध्ये ज्या चाळी होत्या आधीच्या, तिथे माझा जन्म झाला 1984ला. बरं. आणि त्याच्यानंतर माझे जे फ्रेंड सर्कल जो होता बालपणीचा, तो डेफिनेटली चाळीतले माझे मित्र सगळे. आणि प्लस मी BMC शाळेमध्ये माझं शिक्षण झालं 1ली ते 7वी. तर तिथले माझे मित्र, म्हणजे हाच एक मित्र परिवार आणि यांच्यामध्येच माझं बालपण वाढलं. हे करत असताना, बालपण जात असताना, खेळत असताना माझा सख्खा चुलत मोठा भाऊ हा म्हणजे त्याने चांगले शिकत होता, चांगलं शिकत होता. आणि शिकता त्याने चांगली पदवी सुद्धा गाठली. 10वीमध्ये चांगले मार्क्स. नंतर त्याने सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे त्याचा ओढा होता. त्याचप्रमाणे मला सुद्धा गाड्यांमध्ये भरपूर इंटरेस्ट होता लहानपणापासून. सो म्हणून डोक्यात ऑलरेडी होतं की मला काहीतरी टेक्निकल क्षेत्रात करायचं आहे. बट हे करत असताना जरूर बिझनेस हा जो कन्सेप्ट लहानपणापासून माझ्या डोक्यात होता. म्हणजे लहानपणीची एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मी आणि माझा मित्र, बालपणीचा खास माझा मित्र रुपेश म्हणून, आम्ही दोघे असंच खेळत होतो. खेळता बाजूला एक बिल्डिंग पडली होती आणि आमच्याकडे लोअर परेलला एक मार्केट लागायचं संडेच्या वेळेला. तर बिल्डिंगमध्ये ना ते म्हणजे असे दगडी अशा आम्हाला मिळाल्या, ज्या अशा आपण भांडी घासतो
त्याच्यासाठी दगडी. तर आय डोंट नो, म्हणजे त्यावेळेला मला आणि माझ्या डोक्यात आलं, चल आपण का करूया, हे जमा करूया आणि विकूया. लिटरली आम्ही लहानपणापासूनच ते 7 बीज ते 8 होतं. माझ्या मते 9-10 वर्षांचे होतो आम्ही. तर त्यावेळेला चाळ असल्यामुळे कसं कुठेही फिरणं वगैरे, बागडणं वगैरे बिंदास होतं. अगदी. आजकाल ते खूप कठीण आहे, पण त्यावेळेला आमचा एरिया हा खूप तेव्हा एकदम पॅरेंट्सची परमिशन Yes. घ्यावी लागत नव्हती. नव्हती म्हणण्यापेक्षा म्हणजे एरिया डिसाईड करून दिला होता आम्हाला, याच्या बाहेर जायचं नाही. आणि आम्ही घाबरायचो सुद्धा, जायचो पण नाही. ओके. सो मग ते आम्ही लिटरली रस्त्यावर लावून आम्ही ते विकलं. मग ते एक डोक्यात राहिलं की नाही, आयुष्यात जर काहीतरी करायचं तर एक बिझनेस हा करायचाच आणि तो पुढे घेऊन जायचा. पण लहानपणी घरातलं वातावरण हे खूप सुखवस्तू कुटुंबातलं होतं, आलिशान मोठं घर होतं, की कसं घर होतं नाही तुमचं? मॅम, एक चाळ जसं आपण म्हणतो चाळीत राहिलेलो आहे. अगदी 10x10च्या खोलीत. अगदी 10x10ची खोली, त्याच्यातच बाथरूम म्हणा. आणि डेफिनेटली चाळ म्हटल्यावर चाळ नावाची वाचाळ तो जो प्रकार आहे तो सगळा होताच. बाहेर झोपणं वगैरे सगळ्या गोष्टी जवळून म्हणजे पाहिलेल्या पहा ना, की 10x10ची खोली, ते प्रशस्त मोठे बँकवेटचे मालक, हा सगळा Okay. प्रवास, Fine. हा बरोबर. मला वाटतं जसं लहानपणी दगड विकून सुरुवात केली, Yes, तसं ते yes. कुठेतरी व्यवसायाचं बीज हे पहिलेपासून Yes, होतं, नाही का? yes, 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 yes. तुम्ही VJTI सारख्या एका मोठ्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. बरोबर. मग त्याच्यामध्येच शिक्षण न करता आपण व्यवसायाकडे जावं, ही प्रेरणा पहिल्यांदा कुठे मिळाली? सो बेसिकली मी 3rd इयरमध्ये असताना, डिप्लोमा ॲक्च्युली VJTI मधून केलं. तर 3rd इयरमध्ये असताना मी आणि माझा मित्र अभिषेक कदम, आम्ही दोघांनी ठरवलं की बाबा काहीतरी सुरुवात करायची आहे बिझनेसमध्ये. तोही एकदम पॅशनेट होता, मीही पॅशनेट होतो. सो मग आम्ही दोघांनी त्यावेळेला ती सुरुवात केली की कॉलेजचेच आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतले. कॉन्ट्रॅक्ट घेऊन मग ती सुरुवात केली आम्ही. मग त्यानंतर मग प्रत्येक कॉलेजचे कॉन्ट्रॅक्ट, कशाचे कॉन्ट्रॅक्ट? कॉलेजचे इव्हेंट्स, अच्छा. कॉलेज इव्हेंट्स. सो प्रतिबिंब 2004, तर प्रतिबिंब 2005. त्याच्यानंतर आम्ही नंतर मग GS मेडिकल कॉलेज जे आहे आपलं, KEM मध्ये जे कॉलेज आहे, त्यांचे 3 वर्ष लागोपाठ इव्हेंट्स केले. मग ही इव्हेंट्सची जर्नी 2003, 2002, 2003 पासून चालू झाली आणि मग कंटिन्यू राहिली. बट हे कंटिन्यू चालू असताना सुद्धा मी डिप्लोमा कम्प्लीट केला. त्याच्यानंतर 1 वर्ष LNT मध्ये जॉब सुद्धा केला. मग त्याच्यानंतर परत डिग्रीमध्ये रिझ्यूममध्ये ऍडमिशन झालं माझं आणि मग ती डिग्री माझं 2008ला मी कम्प्लीट डिस्टिंक्शन मध्ये पास झालो. अच्छा, म्हणजे डिप्लोमा सुद्धा डिस्टिंक्शन मध्ये केलं. येस. अरे वा. साऊंड आणि डेकोरेशनची जर्नी इव्हेंट्स पर्यंत पोहोचली. म्हणजे पूर्ण इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं, म्हणजे मग आर्टिस्ट मॅनेजमेंट करणं वगैरे, इथपर्यंत ती पोहोचली. आणि मग त्याच्यानंतर मग जॉब करत असतानाच हळूहळू मग कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये आम्ही पाय घातलो. कॉर्पोरेट इव्हेंट्स करायला लागलो. मग 2011ला लग्नाच्या जस्ट आधी मी जॉब सोडला. अच्छा. हां. आणि त्यावेळेला तर परिस्थिती एकदम बिकट होती, कारण वडिलांनी सगळं पणाला लावून इंजिनियर केलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की, कारण डेफिनेटली तुम्ही जर मिडल क्लास फॅमिली म्हणाल तर जॉब इज समथिंग. कारण वडील सुद्धा माझे जॉब पण, येस, वडील सुद्धा माझे रिझर्व्ह बँकेमध्ये वर्कर्स कॅटेगरीमध्ये जॉब करायचे आणि ते करत असताना त्यांनी सुद्धा काही बिझनेसेस केले. डेफिनेटली म्हणूनच आमचं सर्वायव्ह झालं, म्हणूनच आम्ही इंजिनियर झालो. बट माझं असं होतं की ते जॉब जमतच नव्हतं. सो बिझनेसच करायचं हे आधीपासून डोक्यात होतं. म्हणजे जॉब करताना सुद्धा असं काम केलं की एका कंपनीचा टर्नओव्हर, मी नाव नाही घेणार, बट टर्नओव्हर मी 5 करोडचा डायरेक्टली 15 करोडपर्यंत शूट केला होता. क्या बात. हां. मग ते पण माझ्या आयडियाने, पण ते कसं मग ते त्यांना त्याप्रमाणे मग ते त्यांना ते पेलता नाही आलं ऍक्च्युली. बट माझा जो पण होता की बाबा नाही, बिझनेस मोठा करायचा, मी जिकडे जॉब करतो तिकडे पण मी त्याच पद्धतीने म्हणजे काम केलं. दुसऱ्यांच्याकडे काम करण्यापेक्षा आपणच आपलं मालक व्हायचं आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, या प्रेरणेतूनच येस येस. मग ते व्यवसायाला सुरुवात 100% झाली. आपण स्वतःचा बिझनेस करायचा, या दृष्टीने मग मी त्या क्षेत्रात. मला वाटतं अनेक वेळा असं होतं की तुम्ही फक्त शिक्षण करता, घरातली जर परिस्थिती चांगली असेल तर, पण तुमच्या क्षेत्रात तुमच्या काळात तुम्हाला दुहेरी आव्हान होतं की तुम्हाला नोकरी पण करायची होती बरोबर. आणि एकीकडे शिक्षण पण घ्यायचं होतं. बरोबर. म्हणजे नोकरी आणि शिक्षण हा हातात हात घालून प्रवास सुरू होता. बरोबर. त्यावेळेला तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट कसं करत होतात मग? खूप कठीण होतं, बट मॅनेज करत होतो, कारण ऑप्शन नव्हता दुसरा काही. बिझनेस आणि जॉब करताना सुद्धा माझे काही एथिक्स मी खूप पाळले. म्हणजे आज जो काही बिझनेस करतो तो पूर्ण एथिक्सवर अवलंबून आहे. तुम्ही मग उल्लेख केला की तुमचा चुलत भाऊ हा तुमच्या समोरच इंजिनियर होत होता, बरोबर. म्हणजे तो तुमच्यासाठी रोल मॉडेल होता. येस. आणि त्याच्याकडनं तुम्ही प्रेरणा घेऊन मग अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश केला का? येस, ऑब्व्हियसली त्याच्याकडून प्रेरणा घेऊनच.
कारण कसं आहे ना की त्याला 10वी खूप जास्त मार्क्स मिळाले होते आणि खूप त्याचा सत्कार झाला होता. सो डेफिनेटली ते डोक्यात होतं, नाही आपण पण काहीतरी कौतुक. आणि अभ्यासाची आवड लहानपणापासूनच होती. भले मी BMC शाळेत शिकलो, पण BMC शाळेत सुद्धा माझे जे टीचर्स वगैरे होते ते सुद्धा मला नेहमी प्रोत्साहित करायचे. त्याच्यामुळे डेफिनेटली म्हणजे अभ्यास हा सगळ्यात टॉप प्रायोरिटी होती. म्हणजे भले बिझनेस, मी आज आपण बिझनेस करतोय किंवा बिझनेसबद्दल आपण बोलतोय, बट टॉप प्रायोरिटी एज्युकेशन फर्स्ट. जे काही एज्युकेशन करणार ते सगळ्यात पहिलं, आणि बिझनेस येस, म्हणजे बिझनेस सोबत. मला वाटतं की ती वैचारिक एक दृष्टिकोन जो येतो तो शिक्षणाने येतो, प्रगल्भता जी येते, मॅच्युरिटी येते, ते शिक्षणामुळे येते. येस, बरोबर. आता हा तुमच्या प्रवासात तुम्ही आयलिफ रिट्स बँक्वेट हॉल सुरू केला. तुमची जी टॅगलाईन आहे ती फार आकर्षक आहे. ती आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडेल. आणि ती टॅगलाईन ठेवण्यामागचं कारण काय आहे आणि आयलिफ ठेवण्यामागचं कारण काय आहे हे पण ऐकायला आवडेल. जेव्हा आमची इव्हेंट कंपनी चालू झाली तर इव्हेंट कंपनीचं नावच आयलिफ कनेक्ट्स होतं. सो बेसिकली इट्स लाईक टू कनेक्ट एव्हरीवन. कारण इव्हेंट्स आणि आपण जेव्हा एखादा कार्यक्रम करतो तेव्हा लोकांना एकत्रित आणणं. सो अगेन म्हणजे दुसरं अजून एक सांगण्याचं म्हणजे हा बिझनेस सिलेक्ट करण्याचं कारण लहानपणी, जसं मी लहानपणाचा किस्सा बिझनेसचा सांगितला, तसं हाच बिझनेस का किंवा लोकांचाच बिझनेस का. तर लहानपणी एक निबंधाचा एक विषय आला होता आणि माझ्या वाचनामध्ये आलं होतं की आवडता छंद कुठला. तर ते एकदा जस्ट वाचनामध्ये आलं, तो ते वाचन एवढं मला आवडलं की मी त्याच्यावर खरोखर निबंध लिहिलं की माणसं जोडण्याचा छंद. सो आज आपण इव्हेंट्स करतो, कार्यक्रम करतो, तर डेफिनेटली आपण भरपूर लोकांना भेटतो. भरपूर लोक वेगवेगळ्या पोस्टला असतात, पण जेव्हा ते इव्हेंट्स करतात तेव्हा ते त्या इव्हेंटमध्ये सामायिक होऊन जातात. म्हणजे लोकसंग्रहाची आवड आहे आणि त्याच्यामधनं लोकांना जोडत जावं, एक चेन तयार व्हावी. येस. तर ते करता काय आहे ती टॅगलाईन? बेसिकली जेव्हा हे बँक्वेटचं प्रपोजल म्हणजे माझे आयुष्यातले जर तुम्ही म्हणाल तर एक देवासारखी व्यक्ती जी माझ्या आयुष्यात आली ती म्हणजे सुभाष रुणवाल. तर त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली की त्यांची जागा होती तर ते भाड्याने घेऊन बँक्वेट तुम्ही बनवा म्हणून असं त्यांनी सांगण्यात आलं. तर तो आव्हान स्वीकारलं आणि बँक्वेट बनवलं. तर बँक्वेट बनवताना कसं आहे ना की कॉम्पिटिशन बघता की नॉर्मल बँक्वेट जर बनवलं आपण तर ते सगळेच बनवतात आणि नेहमी काहीतरी वेगळं करण्याची मी जे आवड असल्यामुळे की जर आपण चांगलं बँक्वेट बनवलं, जसं 5 स्टारमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला एक चांगलं कार्पेट दिसतो, तर तो कार्पेट, मोठे शँडिलियर्स दिसतात ते शँडिलियर्स, आणि डेफिनेटली चांगली सर्व्हिस. तर ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून आपण एक 5 स्टार दर्जाचं बँक्वेट बनवून ती सर्व्हिस जर आपण लोकांना दिली आणि तेही कमी पैशांमध्ये, त्यांच्या खिशाला परवडेल अशा पैशांमध्ये, असा कन्सेप्ट तयार झाला. आणि तो कन्सेप्ट तयार झाला मग एक टॅगलाईन तयार झाली, दॅट इज लक्झरी फॉर ऑल. खूप छान आहे हा सगळा प्रवास, खूप इंटरेस्टिंग आहे की शिक्षण, त्याच्याबरोबर नोकरी आणि नंतर व्यवसाय, आणि व्यवसायात पुन्हा हॉटेल इंडस्ट्री आणि बँक्वेट. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, कुठेही जाऊ नका मंडळी. घेतोय एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा येतोय. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पितांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पितांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पितांबरीचं शेल्फ, आणि पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत, दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आईला प्रॉमिस, मस्ती झाली मिस. ये ना, ओय घाबरलास का? मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. शेती मग ते धान्याची असो वा भाजीची, उत्तम पिकासाठी सूक्ष्मजीव असलेलं सेंद्रिय खतच हवं. म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय खत, देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्रासहित, जे पीक बी वाढवतं आणि जमीन बी राखतं. पितांबरी गोमय देशी गाईचं सेंद्रिय खत. रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तुमचे हात कधी इथे कधी तिथे यांना जावं लागतं, ना जाणे कुठे कुठे.
मग ते पोहोचतात इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन, जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रवास की बँकवेटचा विचार लोकांनी एकमेकांना जोडत जावं या उद्देशातनं तुम्ही केला. पण तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण प्रवेश केला, म्हणजे बँकवेटला 5 स्टार सोयी द्यायच्या, पण त्याचबरोबर हॉटेल इंडस्ट्रीत पण जावं हे का वाटलं मग? सो बेसिकली पहिलं बँकवेट माझं तयार झालं आरमॉल ठाण्यामध्ये. तयार झालं 2017ला चालू झालं ते. ती जर्नी चालू झाली. त्याच्यानंतर 2021-22ला माझं वाशीचं बँकवेट होतं. 2 बँकवेट तयार झाल्यावर एक केटरिंगची सुविधा सुद्धा मी स्वतःहून चालू केली. त्याला कनेक्टेड केली. तर ते करता करता मग डोक्यात आलं की आपण रेस्टॉरंट बिझनेसमध्ये का नाही उतरावं. मग तिथे पुन्हा जसं मी सांगितलं की माझे गुरुवर्य सुभाष सोनवाल यांनी त्यांनीच एक खडा टाकला की बाबा माझी अशी जागा आहे तर तू करशील. आणि मला ते करायचंच होतं आणि त्यांचं बोलणं, तर ते मुलुंडमध्ये त्यांनी मग जागा मला प्रोव्हाइड केली. आणि तिकडे मग आपण मधुबन म्हणून नावाचं एक मधुबन काय वैशिष्ट्य या मधुबनचं? सो बेसिकली मधुबन आता हे करताना सुद्धा परत कन्सेप्ट काय करायचा हा विचार चालला होता. तर त्यावेळेला लागोपाठ 3 वर्ष मी भागवत कथेचं आयोजन केलं होतं ठाण्याच्या बँकवेटमध्ये. म्हणजे इट वॉज लाईक एक गरवाल समाज एकत्र येऊन त्यांना ते करायचं होतं. तर त्याच्यासाठी मी जसं तुम्ही म्हणजे एक सामाजिक दृष्टीने किंवा धार्मिक दृष्टीने सामाजिकतेचं भान ठेवून ते बँकवेट पूर्ण आपण त्यांना प्रोव्हाइड केलं होतं. लागोपाठ 3 वर्ष चालू होतं. त्याच्यातून एक प्रेरणा मिळाली की श्रीकृष्णाच्या प्रेरणा, आणि तिथून मग श्रीकृष्णाच्या आधारावर काहीतरी करावं हे डोक्यात आलं. आणि मग त्याप्रमाणे आपण ते मधुबन म्हणजे श्रीकृष्णाचं जे मधुबन वाटिका आहे त्याप्रमाणे एक रेस्टॉरंट बनवावं असं डोक्यात आलं. आणि ते बनवलं सुद्धा. आज ॲम्बियन्स त्याप्रमाणे बनवलं गेलं. आणि मग त्याच्यामध्ये काय मग टिपिकल थाळी सिस्टममध्ये मला जायचं नव्हतं, कारण जर आपण प्रत्येक गोष्ट वेगळी करतो, ही गोष्ट कॉमन करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं. मग आपण ते टिपिकल 56 भोग बुफे रेस्टॉरंट, म्हणजे 56 भोगाचं तिकडे आस्वाद, आणि तेही बुफेमध्ये. म्हणजे पोटभर खा, हवं तेवढं खा, म्हणजे वेस्टेज आपलं कमी होतं त्याच्यामध्ये. आणि डेफिनेटली लोकांना जे आवडतं ते खाऊ शकतात. आज तुमचे हे जे आहेत आयरिट्स बँकवेट हॉल आणि हॉटेलची किती ठिकाणी तुमचे ह्याचे सेंटर? सो बेसिकली माझं पहिलं बँकवेट ठाणे, दुसरं बँकवेट वाशी, आय लिव्ह ग्रँड. त्याच्यानंतर मधुबन म्हणून हे रेस्टॉरंट आपण चालू केलं. त्याच्यानंतर ठाण्यामध्येच आपण शिफू अजून एक रेस्टॉरंट चालू केलंय, एशियन किचन. येस, दॅट इज एशियन किचन रेस्टॉरंट. आणि काळी मिरी म्हणून एक अजून इंडियन किचनचं रेस्टॉरंट आपण चालू केलं. काळी मिरी काय मस्त नाव परत ते थोडंसं ते माझं खूप एकदम जवळचं नाव आहे. तर त्याच्या मागचं काय कारण आहे? त्याच्या मागचं कारण म्हणजे काहीतरी इंडियन कुझिन मध्ये मला काहीतरी नवीन चालू करायचं होतं. तर नाव काय ठेवायचं, कारण एशियन किचन मध्ये मी ऑलरेडी शिफू म्हणून नाव ठेवून चालू केलं होतं. इंडियन मध्ये इट विल बी प्युअर इंडियन. सो सगळ्यात परत काहीतरी वेगळं काय, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महाग असं मसाला कुठला, महाग असं इन्ग्रेडियंट कुठलं, तर ते आहे काळी मिरी. काहीतरी एक चांगलं लोकांना, आणि काळी मिरीशिवाय चव आपल्या इंडियन खाद्याला नाही, त्याप्रमाणे आपण ते नाव काळी मिरी ठेवलं. फार छान नाव आहे काळी मिरी. काळी मिरीचा हा प्रवास मधुबन आणि तिकडे एशियन तुमचं कुझिन इथपर्यंत पोहोचलेला आहे. ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. घेतो एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पितांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पितांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पितांबरीचं शेल्फ, आणि पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. तुमचे हात कधी इथे येते, कधी तिथे यांना जावं लागतं, ना जाणे कुठे कुठे, मग ते पोहोचतात इथे. जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात, म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जर्म प्रोटेक्शन, जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड सुद्धा. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. शेती मग ते धान्याची असो वा भाजीची, उत्तम पिकासाठी सूक्ष्मजीव असलेलं सेंद्रिय खतच हवं. म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय खत, देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्रासहित, जे पीक बी वाढवतं आणि जमीन बी राखतं. पितांबरी गोमय देशी गाईचं सेंद्रिय खत. तराने पुराने
सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्र 10:30 रोहन, आजार प्रत्येक जागेत आहेत. दिवसभर जपून राहा. प्रॉमिस आई. आईला प्रॉमिस. मस्ती झाली मिस. ये ना. ओय, घाबरलास का? मुलं दिवसभर प्रॉमिस पाळणार? इम्पॉसिबल. म्हणून डेटॉलचे नवे प्रॉमिस, इंडियाचा पहिला साबण जो देतो 12 तास प्रोटेक्टिव्ह शील्ड. डेटॉल, सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत. 35 वर्षांपासून विश्वासार्ह ब्रँड पितांबरी घेऊन आली आहे व्यवसायाची सुवर्ण संधी. पितांबरी शॉपी फ्रँचायझी म्हणजे तुमच्या दुकानातच असेल पितांबरीचं शेल्फ आणि पितांबरी उत्पादनांच्या विक्रीतून मिळेल खात्रीशीर नफा, शिवाय माफक गुंतवणूक, चांगलं मार्जिन आणि नवीन ग्राहक. पितांबरी शॉपी फ्रँचायझी घेण्यासाठी आजच संपर्क करा. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. प्रतीश, ब्रेक नंतर पुन्हा स्वागत. असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीत देव असतो, बरोबर, आणि देव हा माणसात सुद्धा आपल्याला शोधता येतो. जसं तुमच्या आयुष्यामध्ये रुणवाल यांनी देवासारखं येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं, बरोबर. परंतु कुटुंबाचं तुमच्या ह्या सगळ्या तुमच्या क्षेत्रामध्ये कसा सहभाग आहे? प्रत्येक बिझनेसमॅनच्या आयुष्यामध्ये कुटुंबाचा खूप मोठा सहभाग असतो. जसं कारण ती पूर्ण वेळची नोकरी आहे. पूर्ण वेळची नोकरी आहे. आणि डेफिनेटली माझ्या आई वडिलांनी, जसं मी सांगितलं आधी की शिक्षण माझ्यासाठी टॉप प्रायोरिटी होती, त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी पूर्णपणाला लावून माझ्यासाठी शिक्षण माझं पूर्ण घडलं. आईबद्दल माझ्यामध्ये जास्त कोणालाही सांगण्याची गरज नाही, ती आहे तर सगळंच आहे. अगदी. हा, म्हणजे सगळ्यात श्रीमंत. येस, सगळ्यात श्रीमंत आपण असतो. तसंच त्याच्यानंतर माझ्या भावाने सुद्धा, माझा छोटा भाऊ आहे, त्याने सुद्धा मला मदत केली बऱ्याच वेळेला. मदतीला मी कधी लाज बाळगली नाही. मग माझ्या छोट्या भावाकडून सुद्धा मी मदत घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माझा जो मोठा अजून एक सख्खा चुलत मोठा भाऊ नितीन भाऊ म्हणून, त्याने मला खूप प्रोत्साहन दिलं प्रत्येक गोष्टीत. पण तो बिझनेस करायचा, त्याचे म्हणजे आमच्या एरियामध्ये टेम्पोज होते, तर टेम्पोचा व्यवसाय त्याचा होता. तो पण एक प्रेरणादायी आहे माझ्यासाठी, कारण त्याने सुद्धा शून्यातून सगळं उभं केलं होतं. जॉब आणि व्यवसाय हे सुद्धा एकत्र झालं. पण एक वेळ आली जेव्हा मला जॉब म्हणजे 100% बिझनेसमध्ये उतरायचं होतं, आणि तो मी पाऊल घेतलं 2011 लग्नाच्या आधी, आणि मी जॉब सोडला आणि 100% बिझनेसमध्ये आलो. तर त्यावेळेला अशी कंडिशन होती की खरंच घरी काहीही रुपये द्यायला नसायचे. त्यावेळेला धर्मपत्नीचं, मग त्यावेळेला माझ्या पत्नीने, माझ्या वाईफने खूप सपोर्ट केला. ते एक प्रोत्साहन प्रत्येकाकडून मिळत गेलं. माझ्या आई, वडील, भाऊ, माझी वाईफ. म्हणजे मला असं वाटतं जेवढा मेहनतीचा भाग आहे तेवढाच कुटुंबातल्या व्यक्तींच्या सहकार्याचा सुद्धा खूप मोठा ह्या प्रवासामध्ये. कारण बिझनेस करताना इमोशनल सपोर्ट खूप गरजेचा असतो, आणि तो वेळोवेळी मला मिळत गेलेला आहे, आणि त्याच्यामुळेच आपण पुढे आलो. प्रतीश, अनेक तरुण मंडळी अशी आहेत की ज्यांना अशा आता मुलांचा कल नोकरीपेक्षा स्वतःच्या व्यवसायाकडे खूप वाढत चाललाय. बरोबर, की आपण आपलं मालक व्हावं, यश अपयश दोन्ही आपलंच. अशा तरुण उद्योजकांना, उद्योजक म्हणण्यापेक्षा ज्यांना उद्योजक व्हायचंय, अशा तरुणांना तुम्हाला काय सांगायला आवडेल तुमच्या अनुभवावरून? तरुण उद्योजकांना मी एकच सांगेन, तुम्हाला आज बरेच तरुण आहेत जे नेहमी म्हणतात की मला उद्योजक व्हायचंय, मला बिझनेसच करायचा आहे. पण एक सगळ्यात पहिली गोष्ट जी उद्योजक बनण्यासाठी लागते ती म्हणजे आहे पेशन्स. तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे, कमालीचा पेशन्स. तुमच्यामध्ये पेशन्स नाही तर तुम्ही काहीही, बिझनेसचा विचार करण्याआधी पेशन्स आणा, मग बिझनेसकडे वळा. आणि विजन ठेवा. विजन असलं पाहिजे. विजन असल्याशिवाय आपण कुठेही सैरावैरा पळू शकत नाही. सैरावैरा पळून आपण एखादं टार्गेट गाठू शकत नाही. सो टार्गेट गाठणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे टार्गेट ठेवणं, त्याच्यामुळे विजन असणं, आणि एक फोकस आणि एथिक्स. मी जसं म्हणालो की एथिक्स असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि एथिक्ससाठीच माझ्या आयुष्यामध्ये अजून महत्त्वाचा जो भाग आहे, महत्त्वाचे जे व्यक्ती मी म्हणेन तर ते म्हणजे गुरु. मला वेळोवेळी मिळालं गुरूंचं मार्गदर्शन. त्या गुरूंमुळे आज बरेच माझे एथिक्स प्रिन्सिपल स्ट्रॉंग झाले. भविष्यातलं स्वप्न काय आहे तुमचं? भविष्यात डेफिनेटली आज ज्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आज आपण आता मी जे 2 बँक्वेट तयार झालेत आयलिफ बँक्वेटच्या नावाने, पुन्हा आपण आता अजून मधुबन रेस्टॉरंट झालेलं आहे, काळी मिरी एशियन किचन. आता आपण अजून एक चौथ्या रेस्टॉरंटकडे वळतोय, दॅट इज बसिलिओ म्हणून. बसिलिओ म्हणून एक नवीन रेस्टॉरंट आपण चालू करतोय. दॅट इज अगेन प्युअर व्हेज विथ अल्कोहोल. अशी नावं का ठेवल्या जात आहेत? हे थोडंसं आपण ग्रीक कल्चरवर थोडंसं पूर्ण ॲम्बियन्स क्रिएट केलेलं आहे. तुम्ही सामाजिक बांधिलकी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने
पद्धतीने जपता. तुमचं हे सामाजिकतेचं भान तुमच्यामध्ये कसं आलं आणि काय प्रकारचं काम तुम्ही त्याद्वारे करता? मला वाटतं तुम्ही काहीतरी पुरस्कार पण देता, तर त्याबद्दल आम्हाला या शेवटच्या चरणात ऐकायला आवडेल. सो बेसिकली आपण आज बिझनेस करतोय, आपण काहीतरी समाजाकडून घेतोय. सो ऑलवेज आपलं काहीतरी देणं लागतं समाजाला. ही भावना सुरुवातीपासूनच माझ्या फॅमिलीपासूनच ती आलेली आहे डेफिनेटली. आणि ती येत असताना पण म्हणजे कसं आहे ना, की आज जे काही आपण मोठं करतोय, आज माझे एम्प्लॉईज म्हणा, म्हणजे आधी एक एम्प्लॉई होता 2004ला, तर आज अराउंड 250च्या आसपास आपले एम्प्लॉई आहेत. सो यांचं घर एक चांगल्या रीतीने चाललं पाहिजे, हा नेहमी एक ओढा असतो माझा. अबाउट समाजाला देण्यासाठी डेफिनेटली आज आम्ही एक मोठा एक पुरस्कार आम्ही देतो, स्त्री ज्योती पुरस्कार. हा आम्ही वाशीला चालू केला, लागोपाठ 3 वर्ष आम्ही केलेला आहे. वाशी म्हणजे नवी मुंबई. कधी असतो आणि हा पुरस्कार? हे आपण वुमन्स डेच्या नंतर करतो. तर वुमन्स डेच्या नंतर करण्याचं कारण आहे कारण वुमन्सनाच आपण त्याच्यात पुरस्कार देतो, की जे आपले NMMC मधले म्हणजे नवी मुंबई कॉर्पोरेशनचे जे सफाई कर्मचारी आहेत, ज्यांना आपण म्हणजे त्यांना या निमित्ताने तुम्ही फेलिसिटेट त्यांना आपल्या बँक्वेटमध्ये, आपलं बँक्वेट थोडंसं लक्झरियस आणि डेफिनेटली खिशाला परवडणारं असलं तरी सुद्धा बरेच हा जो क्लास आहे हे येऊ शकत नाहीत. तर त्यांना इथे बोलवून त्यांचा सत्कार करून त्यांना त्याप्रमाणे आपल्या बँक्वेटमध्ये एक प्रॉपर मोठा एक कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित त्यांना आपण मुख्य करतो. प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणून आणि त्यांना एक म्हणतात ना, की एक प्रोत्साहन, की आज जे तुम्ही करताय ना, हे तुम्ही कचरा नाही काढत, तुम्ही साफसफाई करताय. म्हणजे तुम्ही समाजाची सगळी साफसफाई करताय आणि तुम्ही खूप महत्वाचे आहेत आमच्यासाठी. ही जाणीव देण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही चालू केला. आणि मला वाटतं अनेक सामाजिक संस्थांना सुद्धा तुम्ही आर्थिक विचार न करता तुमचा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. हो दिलेला. आता सगळ्यांची नावं नाही घेणार, शक्य नाही. बट कसं आहे की येस देतो. म्हणजे एक त्याच्या मागचा हेतू सिंपल आहे, की आज त्यांच्या माध्यमातून मला काहीतरी करण्याचं एक बळ मिळतं, एक औचित्य, ते आपण म्हणतो ना, की एक औचित्य साधलं जातं. मला वाटतं प्रत्येक तरुण उद्योजकांना तुम्ही एक रोल मॉडेल आहात, कारण शिक्षण आणि व्यवसाय दोन्हींची सांगड घालत स्वतःच्या जोरावर व्यवसाय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख काही तत्वांच्या आधारे आणि संस्कारांच्या आधारे निर्माण करताना तुम्ही समाजातल्या अनेक उद्योजकांना एक खूप मोठं उदाहरण हॉटेल इंडस्ट्री आणि बँक्वेट क्षेत्रामध्ये काम करून घालून दिलं आहे. तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला तुमच्या ह्या सगळ्या ऊर्जेबद्दल आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रवासाबद्दल जी माहिती दिली ती नक्कीच प्रेरणादायी आहे. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू मॅडम. थँक्यू. मंडळी, असं म्हणतात, हाय विंड्स ब्लो ऑन हाय हिल्स. करायची इच्छा असेल ना तर संकट दिसतच नाही, दिसतात ते फक्त सोल्युशन्स. प्रॉब्लेमवर आपला फोकसच राहत नाही. मला वाटतं प्रतीश यांचं आयुष्य हे असंच आहे आणि म्हणूनच शिक्षणाबरोबरच व्यवसाय क्षेत्रात सातत्यानं हा समांतर प्रवास करताना आजही ते मोठी मोठी स्वप्न बघतायत आणि स्वप्न तेव्हाच मोठी होतात जेव्हा ती बघितली जातात. मंडळी, तुम्ही सुद्धा अशी स्वप्न सातत्याने बघा, सातत्यानं नवनवीन निर्मितीचा विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी नवीन उद्योजकांसह. तोपर्यंत नमस्कार. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. प्रस्तुत करता पितांबरी. पितांबरी अभिनव उत्पादने, वारसा अभिनवतेचा, विश्वास ग्राहकांचा.